नमस्कार, स्वागत आहे आपले डेली क्विज मराठी या आपल्या युट्यूब चॅनलवर। आज आपण बघणार आहोत जबरदस्त सामान्य ज्ञान प्रश्न। तुम्हाला किती उत्तरे बरोबर येतात ते कमेंट मध्ये नक्की सांगा। चला तर सुरुवात करूया। प्रश्न पहिला, आर्यभट्ट यांनी कोणत्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले? पर्याय ए रसायनशास्त्र, बी गणित व खगोलशास्त्र, सी जीवशास्त्र, डी भूगोल। योग्य उत्तर बी गणित व खगोलशास्त्र। आर्यभट्ट यांनी गणित आणि खगोलशास्त्र या क्षेत्रात अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान दिले। प्रश्न दुसरा, जैवविविधता या संकल्पनेचा संबंध कशाची आहे? पर्याय ए हवामान, बी प्रजातींची विविधता, सी माती, डी पाणी। योग्य उत्तर बी प्रजातींची विविधता। जैवविविधता हे जनुकीय प्रजाती आणि परिसंस्थेच्या पातळीवरील भिन्नतेचे मोजमाप आहे। प्रश्न तिसरा, पंचशील तत्वे हे कोणत्या देशांदरम्यान प्रसिद्ध झाली? पर्याय ए भारत चीन, बी भारत पाकिस्तान, सी भारत नेपाळ, डी भारत श्रीलंका। योग्य उत्तर ए भारत चीन। पंचशील तत्वे ही भारत आणि चीन या देशांदरम्यान प्रसिद्ध झाली। प्रश्न चौथा, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? पर्याय ए 1666, बी 1674, सी 1680, डी 1659। योग्य उत्तर बी 1674। छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी झाला। हा ऐतिहासिक सोहळा रायगड किल्ल्यावर पार पडला होता। प्रश्न पाचवा, भारतातील सर्वात उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणाला समर्पित आहे? पर्याय ए महात्मा गांधी, बी सरदार पटेल, सी जवाहरलाल नेहरू, डी सुभाषचंद्र बोस। योग्य उत्तर बी सरदार पटेल। स्टॅच्यू ऑफ युनिटी हा जगातील सर्वात उंच पुतळा भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना समर्पित आहे। प्रश्न सहावा, दख्खन पठार प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या खडकांनी बनलेले आहे? पर्याय ए अवसादी, बी रूपांतरित, सी ज्वालामुखी, डी चुनखडी। योग्य उत्तर सी ज्वालामुखी। दख्खन पठार ज्वालामुखीय बेसॉल्ट खडकांनी तयार झाले आहे। प्रश्न सातवा, लोकपाल संस्थेचा मुख्य उद्देश काय आहे? पर्याय ए निवडणुका घेणे, बी भ्रष्टाचाराची चौकशी करणे, सी कायदे बनवणे, डी न्यायदान करणे। उत्तर बी भ्रष्टाचाराची चौकशी करणे। लोकपाल या संस्थेचा मुख्य उद्देश देशातील राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेतील भ्रष्टाचार नष्ट करणे हा आहे। प्रश्न आठवा, रवींद्रनाथ टागोर यांनी भारताचे राष्ट्रगीत कोणत्या भाषेत लिहिले? पर्याय ए हिंदी, बी बंगाली, सी संस्कृत, डी उर्दू। योग्य उत्तर बी बंगाली। रवींद्रनाथ टागोर यांनी भारताचे राष्ट्रगीत जन गण मन मूळ बंगाली भाषेत लिहिले होते। प्रश्न नववा, कर्कवृत्त भारतातील कोणत्या भागातून जाते? पर्याय ए उत्तरेकडील भाग, बी मध्य भाग, सी दक्षिण भाग, डी पूर्व भाग। योग्य उत्तर बी मध्य भाग। कर्कवृत्त भारताच्या मध्य भागातून जाते। प्रश्न 10वा, कला व संस्कृतीमध्ये भरतनाट्यम हा कोणत्या राज्याशी संबंधित नृत्य प्रकार आहे? पर्याय ए केरळ, बी कर्नाटक, सी तमिळनाडू, डी आंध्र प्रदेश। योग्य उत्तर सी तमिळनाडू। भरतनाट्यम हा तमिळनाडूचा शास्त्रीय नृत्य प्रकार आहे। आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।